बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई फेडरेशनच्या वतीने आज पुण्यामध्ये एक खूप मोठं आंदोलन उभारलेलं पाहायला मिळतंय। पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरामधली लोकमंगलची जी शाखा आहे त्या ठिकाणी खरं तर हे आंदोलन चालू आहे। तुम्ही आताही या ठिकाणी बघू शकता खूप मोठ्या संख्येने सगळे जे बँकेचे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। विविध मागण्या घेऊन ते इथे आलेले आहेत। खरं तर जवळपास 2 ते 2.5 ठिकाणी या सगळ्या कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन चालू आहे, घोषणाबाजी चालू आहे आणि नेमक्या या सगळ्या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत हे मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे। सर, काय सांगाल नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि का आज सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र जमले? आज बँक ऑफ महाराष्ट्र मधले देशभरातले 1000वर बँक कर्मचारी हे बँकेच्या मुख्यालयासमोर म्हणजे हेड ऑफिस समोर धरणं धरण्यासाठी आलेले आहेत। त्यांची प्रमुख मागणी ही नोकर भरतीची आहे। गेल्या 10 वर्षात बँकेने डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशनच्या जागा भरलेल्या नाहीत। या 10 वर्षात बँकेच्या नवीन 1000 ब्रांचेस उघडल्या। या 10 वर्षात बँकेचा व्यवसाय तिपटीपेक्षा जास्त वाढला। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतोय याची जाणीव बँक व्यवस्थापन ठेवून नोकर भरती करायला तयार नाही। बँकेने सफाई कर्मचारी हा केडर अबॉलिश केला। 800 ब्रांचेस मध्ये शिपाई नाहीत, 300 पेक्षा जास्त ब्रांचेस मध्ये क्लार्क नाहीयेत आणि 1200 पेक्षा जास्त ब्रांचेस अशा आहेत जिथे फक्त 1 क्लार्क आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर तर ताण पडतोच आहे, पण त्याचा ग्राहक सेवेवर देखील अनिष्ट परिणाम होतोय। ग्राहक सेवेवर त्याचा परिणाम होतोय हे लक्षात घेता बँक कर्मचाऱ्यांमध्ये जी संतापाची भावना आहे ती आज या लोकमंगल धरणे कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलेली आहे। त्याच्या बरोबर बँक व्यवस्थापन कर्मचाऱ्यांशी संबंधित जे निर्णय आहेत ते बहुमतातल्या संघटनेशी चर्चा करून घेत नाही, मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत। त्यालाही आम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि आम्ही 20 तारखेला 1 दिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिलेली आहे। ज्या दिवशी देशभरातल्या 2500वर बँकेच्या ब्रांचेस या कामकाज बंद ठेवतील। 21 तारखेला बँक चालू आहे, 22-23 तारखेला शनिवार रविवारची सुट्टी आहे, 24 आणि 25 तारखेला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनी 5 दिवसाचा आठवडा आणि नोकर भरती या प्रश्नावर सर्व बँकांमधल्या सर्व संघटनांनी 2 दिवसाच्या संपाची हाक दिली आहे। याचा परिणाम म्हणून बँकेच्या ग्राहकांना गैरसोय होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे। त्याच्याबद्दल आम्ही ग्राहकांची जाहीर माफी मागतो, पण बँक व्यवस्थापन आणि सरकार जी आडमुठेपणाची भूमिका घेत आहे त्यामुळे हा संप नाईलाजाने आम्हाला करावा लागतो। आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे इथे जमलेले आहात, तुम्हाला स्वतःला काम करत असताना नेमक्या कोणकोणत्या अडचणी येतात? आम्हाला ऍक्च्युली काम करताना मॅडम खूप प्रॉब्लेम येतो। जेव्हा आम्ही काउंटरवरती काम करतो तेव्हा कस्टमर आमच्याशी फेस टू फेस भांडतात, आमचा व्हिडिओ करतात आणि मोठी धमकी देतात की हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू। आम्हाला आमच्या या नोकरी भरतीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बिलकुलही प्रॉब्लेम म्हणजे आम्ही काउंटरवर काम करू शकत नाही, आम्ही डबा खाऊ शकत नाही, आम्हाला लीव भेटत नाही। आम्हाला आमच्या आजारासाठी मुलाबाळांच्या याच्यासाठी आम्हाला मॅनेजर्स लोक केबिन मध्ये बोलून आमचा अपमान करत आहेत। त्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलोय। असं म्हटलं जातं जेव्हा महिला आपल्या हक्कासाठी आपल्या लढ्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा इतिहास घडतो। आता 20 तारखेला आम्ही देशव्यापी संप केलेला आहे। त्या संपामध्ये आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत आणि सर्वजण उपस्थित राहून आम्ही पूर्ण बँकेचं कामकाज बंद करणार आहोत। AIBA जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। तुम्हाला वाटतं इतक्या मोठ्या संख्येने आज सगळे एम्प्लॉई इथे जमलेले आहेत, संप सुद्धा पुकारलेला आहे, या सगळ्यानंतर तरी मागण्या मान्य होतील असं वाटतं? ऍक्च्युली मॅनेजमेंटने या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। तो बेसिक कन्सेप्ट आहे की रिक्रुटमेंट झाली पाहिजे। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण बघता गेले 6 महिन्यात खूप हल्ले झाले बँकेवरती। ते कुठेतरी एक रिझन आहे की स्टाफ कमी आहे। बँक मध्ये वर्किंग करत असताना 1 आणि 2 क्लर्क वरती ब्रांच चालू लागते। 390 318 ब्रांच मध्ये क्लर्कच पोस्टिंग नाहीये आणि 700 अशा ब्रांचेस आहेत की ज्यामध्ये सफाई कर्मचारी पोस्टिंग नाहीये। तर मला वाटतं हे कुठेतरी मॅनेजमेंट लक्ष दिलं पाहिजे आणि रिक्रुटमेंट झालं पाहिजे। जे शेतकऱ्यांची गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मुलं लाखो लोक आज शिकून बाहेर पडत आहेत, तरी देखील बँकांसारख्या ठिकाणी रिक्रुटमेंट होत नसेल तर ही शर्मेची बाब आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि रिक्रुटमेंट झालं पाहिजे आमची डिमांड आहे। या आधीपर्यंत बँकिंग क्षेत्राकडे जेव्हा तरुण वळायचे किंवा विद्यार्थी वळायचे तेव्हा त्यांना एक जॉब सिक्युरिटी असायची की जॉब मिळेल आपल्याला, पण आता इतक्या जागा रिक्त असून सुद्धा बेरोजगारी वाढत असून सुद्धा जागाच भरल्या जात नाहीयेत। नेमकं काय कारण वाटतं? नेमकं कारण सरकार साधी सोपी गोष्ट आहे की या देशामध्ये 140 कोटीपेक्षा जास्त आबादी असताना बँकांमध्ये बऱ्याचशा ठीक आहे सुविधा आल्या, कॉम्प्युटर आलं, वेगवेगळी माध्यम आली, परंतु आजही पेन्शन काढायला माणूस हा आपल्या काउंटरवर येतो। त्यांना सेवा देण्यासाठी
पुरेसा स्टाफच नाही बँकांमध्ये. बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ स्टाफ निम्म्या टक्क्याने रिटायर झालाय. भरती मात्र 5% पण होत नाही. आणि या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकार आहे असं आमचं मागणं आहे, असं आमचं म्हणणं आहे. कारण जोपर्यंत ह्यांना जाग येत नाही तोपर्यंत बँक भरती होणार नाही. जोपर्यंत बँक भरती होणार नाही तोपर्यंत नवीन जनरेशन येणार नाही. आणि नवीन जनरेशन येणार नाही तोपर्यंत ग्राहकांना सेवा मिळणार नाही. असा प्रचंड हा तिढा आहे. तो तिढा जर सुटायचा असेल तर नोकर भरती हा एकमेव पर्याय आहे. आताही सरकारने हे लक्षात घ्यावं. योग्य वेळी त्यांनी त्यात सुधारणा कराव्या. पुढचे दिवस चांगले होतील. मी तुम्हाला एवढंच सांगतो, संवाद होतील, संवाद करा, वाद मिटतील. संवाद करा, वाद मिटतील, नाहीतर आमच्या मशाली पेटतील. हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून तुमच्या चॅनलला सांगतो. नक्कीच आपण बघतोय की हे सगळे जे कर्मचारी आहेत ते आता देशव्यापी संपावरती सुद्धा जाण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. आज जवळपास 1 ते 1,500 कर्मचारी पुण्याच्या या लोकमंगल बँकेच्या शाखेमध्ये खरं तर जमलेले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राची ही मुख्य शाखा आहे पुण्यातली आणि इतक्या मोठ्या संख्येने हे सगळे एम्प्लॉई इथे जमून आज आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची आंदोलनं ही वेळोवेळी केली जातील. एका साईडला खरं तर बेरोजगारी खूप वाढतीये, दुसरीकडे बँकेतल्या इतक्या सगळ्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रिक्त जागांवरती भरती करावी अशी मागणी घेऊन हे सगळे जे आंदोलक आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. येत्या काळात या सगळ्याच आंदोलकांच्या मागण्या मान्य होणार का, की हे आंदोलन आणखी जास्त तीव्र होणार आणि याचा थेटपणे फटका हा ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा या सगळ्याच मागण्या आता कुठेतरी गांभीर्याने घेऊन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणं गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.